मी प्रवीण सिद्धप्पा नाईकवडे, माजी डेप्युटी सरपंच, कापशी सेनापती. आता 2026च्या निवडणुकीच्या कामी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिल्पा शशिकांत खोत ह्या आमच्या शशिकांत दादा विश्वनाथ खोत यांचे मिसेस असून या निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की बरेच मुद्दे राजकीय असतील, काय असतील, या ठिकाणी दिशा स्पष्ट झाल्या असतील, किंवा एखादा मुद्दा असा आहे की मला भावलेला प्रसंग असा की कोरोनाच्या काळात ज्यावेळी ज्या ठिकाणी कापशी गावामध्ये बऱ्याच कोरोनाचे पेशंट तयार झाले, या कोरोनाच्या काळामध्ये पेशंट तयार होत असताना की त्यांची सेवा करायची किंवा त्यांना संधी कुठून किंवा त्यांना उपोषणाची औषधं किंवा काही गोष्टी द्यायच्या होत्या, त्यावेळी शशिकांत दादा विश्वनाथ खोत यांनी आम्हाला सर्वांना बोलवून घेतलं. आमची टीम, मी माझी डेप्युटी सरपंच होतो त्या काळात, त्यावेळेस सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना, आम्ही सोसायटीचा व्हाईस चेअरमन आहे मी स्वतः, त्या सोसायटीच्या सर्व टीमला आणि आमच्या गावातील एक प्रमुख मंडळींची व्यक्तींची मीटिंग घेतली शशिकांत विश्वनाथ खोतने. आणि आपण कोरोनासारख्या संकटाला सामना करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काहीतरी करूया गावासाठी, या प्रेरणेतून शशिकांत दादा खोत यांच्या प्रेरणेतून आम्ही कोरोनाचं मंदिर रानडे विद्यालयाच्या प्रांगणात उभा केलं. त्या उभा केल्यानंतर काही प्रमुख अडचणी आल्या. मग पैशाचा सोर्स कसा करायचा, काय औषधं कशी द्यायची, मेडिकलची सेवा कशी करायची, लोकांना त्यातून कोरोनाच्या संकटातून कसं बाहेर काढायचं, ह्यासाठी आम्ही प्रथम मिटिंग घेऊन त्या ठिकाणी अतिशय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोरोना सेंटर उभा केलं. म्हणायला हरकत नाही, कोरोना सेंटर म्हणण्यापेक्षा कोरोना मंदिरच तिथं उभा केलं. आणि त्या मंदिरात मग लोक येत चालली की लोकांनी मग तिथं कोणताही जातीभेद किंवा कोणताही हा गटाचा, ह्या गटाचा, हा मंडली गटाचा, मुश्रीफ गटाचा, राजे गटाचा किंवा मुश्रीफ गटाचा असा भेदभाव न बाळगता त्या कोरोना सेंटरमध्ये आम्ही जो येईल, जी महिला असेल, आमची आया बहिणी असतील किंवा लहान मुलं असतील, अशा लोकांना, सर्व ज्यांना कोरोना झाला अशा लोकांना आम्ही तिथं प्रवेश करून घेतला. आणि त्या ठिकाणी कोरोना मंदिर चालू झाल्यानंतर किंवा कोरोना सेंटर चालू झाल्यानंतर काही सकाळच्या प्रहरला त्या ठिकाणी नाश्ता देत होते. तो नाश्ता कसा असावा, काही नाश्त्यात काय काय द्यावे की जेणेकरून की लोकांच्यात, म्हणजे जे कोरोना पेशंट असतील त्यांच्यामध्ये अंगातील शक्ती वाढवण्यासाठी तो नाश्ता कसा असावा, हे संपूर्ण त्याचं हे श्रेय शशिकांत दादांना जातं. कारण कसा नाश्ता असावा, कसं काय खावं, काय करावं, पेशंटांना काय द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी दादा मॅनेज करत होते. त्याच्यानंतर दुपारच्या प्रहरला जेवणाची व्यवस्था होत होती. त्याच्यानंतर संध्याकाळी त्या पेशंटांना व्यवस्थित वाटावं आणि मनोरंजन व्हावं की त्या कोरोनाचा तो प्रसंग त्यांच्या मनातून जावावा, किंवा आपण पेशंट आहे असं न वाटता की त्या मंदिरातच आपण आहोत. ह्यासाठी त्यांनी वटसावित्रीचा कार्यक्रम, तसेच पंढरपूरचं दर्शन की भाविक, कारण कोरोना लोक, कारण त्यावेळी दिंडीला जाऊ शकत नव्हते, अशा लोकांना तिथं दिंडीचं दर्शन करून त्या लोकांना तिथली भावना, पंढरीचा महिमा कसा असावा, वटसावित्रीचा कार्यक्रम की महिला ज्या होत्या त्या डोळ्यातून अश्रू वाहत होत्या. मला त्या दिवशीचा प्रसंग आठवते की वटसावित्रीचा दिवस आला आणि आदल्या दिवशी आम्ही बसलो, महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की दादा, आम्ही उद्या वटसावित्रीचा हा कार्यक्रम भावनिक प्रसंग आहे आणि आम्ही हा सण साजरा करू शकत नाही, हे ज्यावेळी समजलं त्यामुळे रात्रीची 12 वाजता, रात्री मला आठवते अजून की 12 वाजता मिटिंग घेतली. त्या ठिकाणी वडाचं भांड्या आम्ही पुरून त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने वटसावित्रीचा तो कार्यक्रम अतिशय भावनिक होता.